Hi. Now it is class amphibian. आता आपण amphibians म्हणजे आपल्याला माहित आहे उभयचर जे जमिनीवर राहतात आणि पाण्यात सुद्धा राहू शकतात. ऍटलीस्ट त्यांनी जीवनाचा कोणता तरी जो कार्यकाळ आहे तो पाण्यात तरी घालवलेला असतात. तर अशा प्रकारचे ॲनिमल जे असतात त्यांना आपण amphibian म्हणतो. It is amphibian उभयचर. This is the class. ओके आणि हे सुद्धा कोल्ड ब्लडेडच ॲनिमल आहे. हे सुद्धा काय कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स आहे. हे ओविपोरस आहे. पायसेस सुद्धा पायसेसचं सगळ्यांनाच माहित आहे फिशेस एग्स घालतात म्हणजे ते सुद्धा ओविपोरस आहे. तर ॲम्फिबियन सुद्धा ओविपोरसच आहे म्हणजे कोल्ड ब्लडेड आहे ओविपोरस आहे. कोल्ड ब्लडेड मध्ये त्यांच्या शरीराचं तापमान कॉन्स्टंट ठेवू शकत नाही. ओके बदलत्या वातावरणानुसार त्यांच्या शरीराचं तापमान बदलत राहील. कोल्ड ब्लडेड ओविपोरस म्हणजे की जे ॲनिमल्स अंडी घालतात त्यांना आपण ओविपोरस असं म्हणतो. ओके दिस इज द रिप्रोडक्टिव्ह मोड. देन these animals are strictly aquatic during larval life. आणि मग हे ॲनिमल स्ट्रिक्टली ॲक्वेटिक ड्युरिंग लार्वल लाईफ. यांचं जे लार्व्याची जी स्टेज असते लार्वा स्टेज ही जनरली किंवा मोस्टली जनरली म्हणण्यापेक्षा मोस्टली ही ॲक्वेटिकच असते. सो these animals are strictly aquatic during a larval life and perform only aquatic respiration. आणि लार्वल लाईफ असेल त्यांचं जेव्हा सुरुवातीचं तर आणि तिथे ते ॲक्वेटिक रेस्पिरेशनच परफॉर्म करतात. whereas they can live in water as well as on the land. आणि मग हे जे असतात तर वॉटरमध्ये राहू शकतात ॲक्वेटिक वन्स किंवा लँडवर सुद्धा राहू शकतात. Land during adult life and can perform aquatic as well as aerial respiration. Aerial म्हणजे जे हवेतून नॉर्मल कोर्समध्ये जे रेस्पिरेशन होते with the help of the lungs. Okay, that is called as aerial हवा. तर पहिली गोष्ट यांचं सर्वात महत्त्वाचं पॉईंट लक्षात ठेवायचं कोणतं तर these animals are strictly aquatic during their larval stage. larva stage मध्ये aquaticच असेल आणि तिथे फक्त aquaticच respiration performs करतील. So they perform only aquatic respirations during the larval stage and they are strictly aquatic during their larval stage. म्हणजे लार्वाच्या स्टेजमध्ये aquaticच राहतील आणि तिथे ॲक्वेटिकस रेस्पिरेशन असेल जेव्हा लार्वा असेल तेव्हा. नंतर whereas they can live it is in water as well as on the land and during it is adult life and can perform aquatic as well as aerial respiration. आणि हे दोन्ही पण रेस्पिरेशन करतात aquatic and aerial respirations. They have the two pairs of appendages आणि मग यांना दोन पेअर असतात जे appendages that is jointed ones. Okay, they have the two pairs of appendages. Digits are without claws. यांना digits असेल but without claws त्यावर नखं असणार नाही. Digits आहे no doubt but these are without claws. Who? It is amphibians. Okay. So they have the two pairs of appendages. Digits are without claws. Digits म्हणजे आपण मोठंच म्हणून सरळ. Exoskeleton is absent. आणि यांना exoskeleton absent असते लक्षात ठेवा. Skin is without any derivative and usually kept moist for respiration. मग exoskeleton is absent म्हणजे काय तर it is skin is without it is any derivatives and usually kept moist for respiration. म्हणजे त्यांच्या स्किनवर कोणत्याही प्रकारचं काही असणार नाही without any derivatives and it is kept moist for the respiration. आणि मग
ती स्किन ओलसर ठेवल्या जाते तर कशासाठी रेस्पिरेशन करण्यासाठी. इट इज अबाउट द ॲम्फिबियन्स. सो एक्झोस्केलेटन इज अब्सेंट. आता हे किती मोठी एक्सेप्शनल केस आहे तर सरळ सरळ पाठच करून टाकायचं. इन ॲम्फिबियन्स एक्झोस्केलेटन इज अब्सेंट. ओके. स्किन इज विदाउट एनी डेरिव्हेटिव्ह. त्या स्किनवर कोणतीही डेरिव्हेटिव्ह असणार नाही. म्हणजे ज्यांचा बाह्यगंगा डायरेक्ट स्किन असेल. Then any derivative and usually kept moist for the respiration. External ear is absent. External ear is absent. जसं आपला external ear आहे. आपल्या जर 3 ears असतात, external, middle and internal. ओके. तर इथे external ear असणारच नाही. But a tympanium is present. आणि tympanium म्हणजे कर्णपटल. की कानाचे जे पटल असेल, कानाची जी पाळी असते तसा भाग प्रेझेंट असेल, बट देअर इज नो एक्सटर्नल इयर. हे पण पिक्युलियर कॅरेक्टर आहे तर लक्षात ठेवायचं. सो एक्सटर्नल इयर इज अब्सेंट, एक्झोस्केलेटन इज अब्सेंट. लक्षात ठेवा, एक्झोस्केलेटन इज अब्सेंट, एक्सटर्नल इयर इज अब्सेंट, बट टिम्पॅनियम इज प्रेझेंट. टिम्पॅनियम मीन्स इट इज कर्णपटल. ओके. आता पहा किती सोपं आहे. लार्वल स्टेज मध्ये हे ॲक्वेटिक असतात तेव्हा ते फक्त ॲक्वेटिक रेस्पिरेशन करेल. ॲडल्ट स्टेज मध्ये दोन्ही ठिकाणी राहू शकतात, लँडवर किंवा पाण्यामध्ये, आणि दोन्ही प्रकारचे रेस्पिरेशन करेल. ॲक्वेटिक रेस्पिरेशन ॲज वेल ॲज द एरियल रेस्पिरेशन. यांचे जो पेअर ॲपेंडेजेस असतात, पेअर ॲपेंडेजेस, बट डिजिट्स आर विदाउट क्लॉज. म्हणजे इथे नॉर्थ पण असणार नाही. देअर आर डिजिट्स बट विदाउट क्लॉज. Exoskeleton is absent. Skin is without any derivative and it is usually kept moist for the respiration. External ear is absent but tympanium is present. Okay. Again, absence as part आहे. Neck is absent. यांना neck पण असत नाही. Eyes are prominent with eyelids. आणि मग eyes तर असतात मुख्यत्वे prominent. पण आयलिड सुद्धा असतात, त्याच्यावर आयलिड सुद्धा असेल. दॅन हेड आणि नेक असते ना, नाही मग हेड अँड नेक. नेक अब्सेंट असते पण एक्सेप्शनल केस मध्ये कुठं कुठं सापडू शकते. पण मोस्ट ऑफ द एनिमल्स मध्ये काय असेल तर नेक इज अब्सेंट. ओके. सो हेड इज देअर, नो डाउट. दॅन एक्झाम्पल इज फ्रॉग, रिस्टोर्ड, सॅलमंडर, ETC. आणि मग तिथे दाखवलेलं आहे तर बघून घ्या. टिम्पॅनियम दाखवलेला आहे की फ्रॉगची, आणि खाली टोडची फिगर आहे. त्याच्यामध्ये रफ स्किन आणि सॉफ्ट स्किन असा पण थोडा फरक येते कशामध्ये, फ्रॉगमध्ये आणि टोडमध्ये. तर बाकीचं माउथ आहे. इट इज नेअर्स, नोस्ट्रिल सायकस, फोर आर्म इज देअर, leg is there, then there is soft skin, a trunk. Okay, धड. Trunk म्हणजे धड. Tympanium, external ear is absent but tympanium is present. Mouth. आणि हे अशा प्रकारे दाखवलेलं आहे. तर amphibians दोन ठिकाणी राहणार आहे. ओके. लार्वल स्टेज मध्ये स्ट्रिक्टली रेस्ट्रिक्टेड टू एक्वेटिक, म्हणजे ते पाण्यातच असेल. लार्वल स्टेज यांची कंप्लीट होईल आणि मग ते ॲक्वेटिकच रेस्पिरेशन करेल. जेव्हा ॲडल्ट असेल यांच्यामधला तो दोन्ही ठिकाणी राहू शकेल आणि दोन्ही प्रकारचे रेस्पिरेशन करेल, ॲक्वेटिक किंवा एरिया. पेअर्ड ॲपेंडेजेस असेल, 2 पेअर ऑफ ॲपेंडेजेस. डिजिट तर असतील पण क्लॉज असणार नाही, नख असणार नाही. अब्सेंटचा पाडा खूप मोठा इथं. एक्झोस्केलेटन इज अब्सेंट, एक्सटर्नल इयर इज अब्सेंट, नेक इज अब्सेंट. तर एक्झोस्केलेटन अब्सेंट असेल तरी पण स्किन इज विदाउट एनी डेरिव्हेटिव्स, त्यालाच आपण एक्झोस्केलेटन नाही असं म्हणतो. पण ती स्किन मॉइस्ट ठेवल्या जाईल तर त्याच्यासाठी रेस्पिरेशन आहे. एक्सटर्नल इयर अब्सेंट असेल पण टिम्पॅनियम इज देअर, दॅट इज प्रेझेंट. नेक इज अब्सेंट, प्रॉमिनंट आय आहे पण त्याला आयलिड सुद्धा आहे. इट इज फ्रॉग, टोड, सॅलमंडर. अशा प्रकारचे हे ॲम्फिबियन्स मध्ये येतात. आणि नंतरचं इट इज क्लास रेप्टिलिया. आणि मग
हे की खरं म्हटलं तर टेरेस्ट्रियल वाले पहिले, तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू क्लास रिप्टिलिया. ठीक आहे, बाय.